आत्मवंदन सगळ्यांना. मनापासून हृदयापासून सगळ्या माझ्या ध्यानी कुटुंबाचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचे व्हायब्रेशन्स ऊर्जा वाढवण्याचं सगळ्यात सोपं सिक्रेट म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून जेव्हा जेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये आठवण होते ना, छोट्या गोष्टींचे आभार व्यक्त करा. हा प्रयोग ना साधारण एक महिनाभर करून बघा आणि त्यानंतर आपल्याला खूप बदल जाणवतील आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. काही गोष्टी आपल्याकडे नसतील आता आपल्या सगळ्या परिपूर्ण तर कुणाचं आयुष्य नाहीये. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याकडे आता नाहीये. पण नसलेल्या गोष्टींसाठी सुद्धा आभार माना. आणि मग काय जादू होते बघा, त्याला म्हणतात मॅजिक. की आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं मॅजिक क्रिएट करतो. छोट्या गोष्टी आपल्याला घरामध्ये काही रेसिपी बनवायची, काहीतरी स्वयंपाक करायचा. आता तुम्हाला वाटेल एकदम स्वयंपाकघरातलं उदाहरण, पण ही इतकी छोटी गोष्ट आहे ना, आपण ती गोष्ट करत असताना घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हे बघूनच आनंद होतो की सगळं आहे मला जे पाहिजे ते माझ्या घरामध्ये आज बनवताना. आणि त्यासाठी आभार व्यक्त करणं की माझं घर असं नेहमी भरलेलं समृद्ध धनधान्यानी, की मला पाहिजे तेव्हा मी कुठल्याही पीठ घेतेय किंवा कुठली मिरची पाहिजे, कोथिंबीर पाहिजे. आता ह्या गोष्टी अगदी छोट्या आहेत, आपल्याला वाटतं ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. पण जी लोक ना अमेरिकेसारख्या बाहेरच्या देशांमध्ये राहतात, त्यांच्याकडे सगळं असून सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना कोथिंबीर, कढीपत्ता एवढ्या साधी गोष्ट आपण म्हणतो, पण त्यांना त्या मिळत नाहीत. आणि त्यांना इथं आल्यावर मग परत ते जेव्हा बाहेरच्या देशात असतात ना, तेव्हा त्यांना इतकं वाटतं अरेच्या कढीपत्ता पाहिजे, अरेच्या कोथिंबीर. आपण इंडियात असताना, भारतात असताना किती मुबलक प्रमाणात सगळं होतं. 10 रुपयाला एवढी मोठी जुडी मिळायची, 20 रुपयाला एवढी मोठी मिळायची. त्याच्यातही आपण भाजीवाल्याला 10 अजून थोडे कमी कर म्हणून घ्यायचो. म्हणजे इथं असताना ना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत, आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पण ज्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये अशी लोक जातात आणि पुन्हा भारतात येतात, तेव्हा त्यांना जास्त समजतं की आपल्या भारतामध्ये सगळं किती मुबलक प्रमाणात आहे. आणि देशादेशांमध्ये हा सेपरेशन करायचं नाही मला. त्या अमेरिकेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या भारतात नाहीयेत, ज्या भारतात आहेत. तर प्रत्येक देश आणि प्रत्येक देशामधली माणसं ही आपापल्या स्तरावर योग्य ठिकाणी जिथं जसं पाहिजे समृद्धी आहे, सगळं आहे. जे त्यांच्या देशामध्ये आहे, तिथलं स्वच्छता म्हणा किंवा ह्या गोष्टी आपल्याकडे कदाचित नसतील. पण जे आपल्याजवळ आहे त्याच्यासाठी आपण किती वेळा आभार मानतो, त्याच्यासाठी आपण किती जाणीव असते आपल्याला दिवसभर, हे याच्यावर आपण आता लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात एक छोटंसं सिक्रेट म्हणू शकता किंवा एक मी असं एक सांगेन की आभार मानणे. आभार आपण जितके मानू, आपण जितकं ग्रॅटिट्यूड म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, हा शब्द वापरला जातो ग्रॅटिट्यूड. तर आभार आपण जितके व्यक्त करू ना, कशाचेही छोट्या गोष्टीचे, आपल्याला जाणवेल की एक साधारण 30 दिवस जर आपण उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक आपल्याला मिळणाऱ्या गोष्टीचे आभार व्यक्त करायला लागलो ना, तर खरोखर तुम्हाला फरक जाणवेल की कसं आपोआपच एनर्जी अपलिफ्ट. म्हणजे आपल्याला असं एकदम लो वाटत असेल कुठल्या तरी गोष्टीमुळं, त्या क्षणाला आपल्याकडे जे आहे ना, त्याचा विचार केला ना, तर आपल्याला ती एनर्जी खूप जास्त वाढल्यासारखी जाणवते. आणि म्हणून म्हणायचे ना की जो अर्धा रिकामा ग्लास आहे तो बघू नका, भरलेला ग्लास बघा. ह्याच्या मागच हे आहे की तुम्ही जितकं ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्याची किती किंमत आपण ठेवतो. आणि जेव्हा ते करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला समृद्धी म्हणजे काय, अबंडन्स आपल्या आयुष्यात कसा आहे. थोडंसं जरी आपण कुठलं काम करताना स्वयंपाकघरात असू समजा आपण आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळालं वेळेत, तर त्यासाठी का होईना, म्हणजे आज मला आठवतंय ते छोटंसं इलेक्ट्रिक चॉपर असतं ना, त्याच्याने किती पटपट कामं होतात. नाहीतर मग आपल्याला वेळ नसेल समजा, तर कांदा कट करायचं. पण छोटंसं जर काही आपल्या हातात असं एवढूसं जरी असेल ते छोटं, तर त्या चॉपरमुळं आज काम किती सोपं झालंय गृहिणींचं. आता आपल्याला वाटेल की खूप, पण ही अजिबात छोटी गोष्ट नाही. जिला वेळ नाहीये, जिच्यासाठी पटकन करणं गरजेचं आहे, अजून 10 कामं. पण ह्या छोट्या गोष्टींमुळे आपली कामं किती सहज सुलभ झालीत. पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते किंवा ह्या गोष्टी नव्हत्या. त्यांना किती अवघड झालं असेल हे सगळ्या गोष्टी सांभाळणं. तेव्हा पैसा पण नसायचा लोकांकडे. त्यामुळे आहे त्याच्यामध्ये माठ वापरा, पाणी हे करून त्याच्यात दूध ठेवा. म्हणजे हे सगळं. पण हळूहळू जशी टेक्नॉलॉजी जशी ॲडव्हान्स होत गेली, या गोष्टी आपल्याला सहज मिळत गेल्या. पण सहज मिळाल्या म्हणून आपल्याला ते रोजच्या रोज आठवत पण नाही. रोजच्या जगण्यामध्ये आपण इतके बिझी असतो की कुठली रेसिपी बनवायची, पटकन केलं, खाल्लं, हे झालं. पण आपण त्यावेळी किती वेळा परमात्म्याचे आभार व्यक्त करतो की ह्या क्षणाला मला जे मिळालंय ना, त्यासाठी तुझे खूप आभार आहेत.
अशी किती लोक आहेत आता ह्या पृथ्वीवर की ज्यांची इच्छा असते काहीतरी बनवावं, पण घरात तितकी सामग्री नसते, साधन नसतं. तेल सुद्धा तळायचं, जर तळणीचं काही काम काढायचं असेल तर ते 10 वेळा विचार करतात, तेल किती लागेल. म्हणजे अशी लोक. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या ना, मग आपल्याला कळतं की अम, आपण किती मुबलक आणि व्यवस्थित एकदम समृद्ध आयुष्य जगतो. आणि खास करून मला आठवते, माझी एक मैत्रीण जेव्हा US वरून भारतात आली होती, तर पहिल्यांदा तिने काय केलं असेल, तर मार्केटमध्ये जाऊन भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आणली होती. आणि मला ते तिचं वाक्य नेहमी आठवायचं की कोथिंबीरीसाठी मी खूप तरसले अमेरिकेत. कारण ते एकतर डॉलरमध्ये असायची आणि एवढी एवढीशी जायची, आणि ती डॉलर पैसे वाचवण्यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला कोथिंबीर आणायचीच नाही. तिला इतकी आवडायची. आणि जशी ती भारतात आली त्यानंतर तिला अजून त्या गोष्टींचं जाणीव असायची, किंमत असायची. म्हणजे त्यावेळेस ती मला जेव्हा सांगायची ना की तुम्हाला काय असं त्याच्याबद्दल वाटत नसेल, पण मला आता खूप समजल्यात या गोष्टी, की किती छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि हे भारतात आल्यानंतर कळलं मला पुन्हा. तर मी जर गेले नसते तर मला कदाचित त्याची किंमत राहिली नसती. त्यामुळं आपण असताना, इथं असताना सहजच उठल्या उठल्या पृथ्वी मातेचे आभार, की जिच्यावर मी पाय ठेवते, जिच्यावर मी पाय ठेवून उभी आहे. आपल्या ध्यानामध्ये ग्राउंडिंग हे जे टेक्निक आहे ना, खास सांगतात करायला, की तुम्ही आपण आज पाय रोवून असे स्ट्रॉंग उभे आहोत. हे कशामुळं? तर पृथ्वी मातेची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याच्यामुळे उभे आहोत. समजा ते नसलं असतं तर आपण उभे पण राहू शकलो नसतो. आणि म्हणून ज्यांचे पाय दुखतात, खालचे पायाचे त्रास आहेत, गुडघे दुखी आहे, जे कमरेखालचे सगळे त्रास आहेत, त्या त्रासासाठी पृथ्वी तत्वाची अ, जास्त जोडले जा असं सांगतात, कनेक्ट व्हा असं सांगतात. अनवाणी पायाने चालायचं, पाण्यामध्ये पाय घालून बसायचं, थोडा मीठ घालून, हे सगळं करायला सांगतात. किंवा मातीला तुम्ही स्पर्श करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही पृथ्वीवर आहात आणि ती घट्ट तुम्हाला, त्याच्यामध्ये जे सायन्स पण आहे त्याच्या मागं, तर ते हे सगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला करायला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर जेवढं आपण आभाराचं वर्कशॉप घेतायत लोक आता, महिन्याचं, साधारण महिनाभर 21 दिवस तुम्हाला ते सांगतात की अशी वाक्य लिहून ठेवा, जे तुमच्याकडे आहे ते आधी लिहून ठेवायचे, की माझ्याकडे आता माझ्या आयुष्यात काय काय आहे. ज्या गोष्टी नाहीयेत त्या सोडून देऊ थोड्या वेळासाठी, पण जे आहे ना त्याची एक लिस्ट बनवायची, की माझ्याकडे हे हे आहे. आणि मग त्या गोष्टींवर आपण रोजच्या रोज जर आभार व्यक्त करायला लागलो, तर आपण काय करतो, की हे जे वर्कशॉप जे घेतायत ना, आणि त्याचा लोकांना फायदा होतोय. फक्त घेत नाहीत लोकांना, माझ्या मैत्रिणी ज्यांनी ज्यांनी केलेले त्यांच्या सगळ्यांच्या एनर्जीमध्ये फरक पडला, त्यांची आयुष्य सुधारली. आणि ह्याचा मागं रिझन असा आहे, की जेव्हा मी त्या एनर्जीमध्ये जाते, मला कुठली तरी गोष्ट पाहिजे, मला कार घ्यायची समजा, आणि मी ऑलरेडी माझ्याकडे कार आहे म्हणून देवाचे रोज आभार मानायला लागले. तर काय होतं की ते एक पहिले 3-4 दिवस तर ते मनापासून येणार नाही, हृदयापासून. समजा माझ्याकडे कार आहे त्याबद्दल तुझे आभार आहेत, आभार आहेत, आभार आहेत, हे मी नुसतं वरवर म्हणेन. पण एक 5-6 दिवसानंतर मी ते फील करायला लागेल, की खरोखर माझ्याकडे कार आहे, मी कारमध्ये बसून कुठे बाहेर चालली वगैरे, हा सगळा आनंद फील करायला लागेल. आणि मग त्या ज्या एनर्जी वेव्हज आहेत, जसा रेडिओ आपण सेट करतो ना फ्रिक्वेन्सीला, आणि बरोबर ते चॅनल लागतं, त्याप्रमाणे आपण त्या फ्रिक्वेन्सी आपल्याकडे अट्रॅक्ट करायला लागतो, ती एनर्जी. कारण आता मी त्या खुशीत आहे की माझ्याकडे मस्त कार आहे, मोठीच्या मोठी, एकदम मला जशी पाहिजे तशी. तो रंग डोळ्यापुढे आलाय, मी बसली हे सगळं इमॅजिन करून. आणि मग त्या एनर्जी आपल्याकडे जशा वेव्हज यायला लागतात, तशा वेव्हज येताना ते सगळं सुख आपल्याकडे अट्रॅक्ट होतं, ते येतं आपोआप जे आपल्याला पाहिजे ते, आणि आपण तो अनुभव खरोखर घ्यायला लागतो, ज्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतात. आतापर्यंत तुमच्या सगळ्यांना माहित झालं असेल. तर आज मला बाबाजींचं पुस्तक वाचताना पुन्हा ते वाक्य समोर आलं, जिथं बाबाजींनी लिहिलंय की आभार माना. पण आभार मानताना कसे मानायचे, की भविष्य नाही आणि भूतकाळ नाही, फक्त वर्तमानात, की आता माझ्यासोबत ते झालंय आणि त्यासाठी मी तुझे आभार मानते. तर हे बाबाजींनी पण त्यांच्या पुस्तकात कधी लिहून ठेवलंय बघा. आता मॅनिफेस्टेशन वगैरे हे सगळं युट्यूबवर आत्ता अशात सगळेजण म्हणजे पसरलंय सगळ्यांपर्यंत. पण हे बाबाजींचं पुस्तक खूप जुनं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बाबाजींनी हे दिलंय की आभार मानायचे कसे, तर ना भूतकाळात जायचं ना भविष्यात. म्हणजे आभार तुम्ही असे माना की तुमच्याबरोबर ती घटना आत्ता वर्तमानात घडते. कारण बाबाजी असं म्हणतात की भूतकाळ पण नाहीये आणि भविष्य पण नाहीये, फक्त वर्तमान आहे. आपण म्हणतो की तो गेलेला क्षण, ती गेलेली आठवण, किंवा येणारा उद्याचा दिवस. पण तसं बघायला गेलं तर फक्त वर्तमानच वास्तव आहे, बाकी काहीच वास्तव नाही, बाकी सगळं मिथ्या आहे, सगळा भ्रम आहे. असं वाक्य बाबाजींचं त्याच्यामध्ये, की तुम्ही जे आठवत असतं ना, हे असं घडलं त्यावेळेस, त्या दिवशी, हे जे भूतकाळात जातो ना आपण,
हा सगळं आपली कल्पना आहे असं बाबाजी सांगतात. आणि क्वांटम फिजिक्सनुसार हे अगदी सत्य आहे की हे जे पार्टिकल आत्ताचा जो क्षण आहे, ज्या क्षणात आत्ता तुम्ही सगळे श्वास घेताय, तो क्षणच एकटा सत्य आहे. तो जो श्वास निघून गेला तो आपण कॅच पण नाही करू शकत, तो थांबवू पण शकत नाही, आणि तो नाहीच आहे, तो भ्रम आहे, कल्पना आहे. आणि येणारा दिवस सुद्धा अजून तो क्षण यायचा आहे. त्यामुळे जितकं आपण वर्तमानात राहतो आणि जितके आभार मानतो, तितकी आपल्या सगळ्यांना साधारण 30 दिवसाचा प्रयोग करून बघा की काय फरक पडतोय. वर्तमानात राहायचा तर मी खूप वेळा सांगून झालंय, पण आभार मानायचं सुरू करा की जितके आपण आभार मानू छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तितकी आपली एनर्जी जास्त वाढलेली आपल्याला जाणवेल. कुठलीही छोटी गोष्ट असेल, आपल्याला काही मिळालं आजच्या दिवशी, छान काहीतरी आपण खाल्लंय समजा, काहीतरी पाणी, ह्या सगळ्या गोष्टी, हवा, या प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त करू. आणि दिवसभरात जितकं आपण ते आभार व्यक्त करू, त्यावेळेस आपल्याला जाणवेल माझ्या एनर्जीमध्ये फरक पडत चाललाय. आणि त्या गोष्टी आपोआप माझ्याकडे अट्रॅक्ट होतात ज्या नाहीयेत. तर हे सुद्धा आहे. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवू. तिसरी गोष्ट, जितकं रोजच्या रोज सकाळी उठल्या उठल्या आणि झोपायच्या आधी जितकं आपण पूर्ण सृष्टीला, ते आपले कोण दुश्मन आहेत ते सगळं सोडून देऊ, पूर्ण सृष्टीला माझ्याकडून, माझ्या हृदयातून एनर्जी अशी चालली आणि मी प्रेम आणि प्रकाश पाठवते, हे फक्त तुम्ही म्हणायला लागा. कुठल्या कुठल्या रूपाने ते प्रेम परत आपल्याकडे येईल ना, आपल्याला कळणार पण नाही. कुणीतरी अचानक सगळं, मी जसं सांगते ना, तशा या गोष्टी घडायला लागतील, पण ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की मी जे एनर्जी पाठवतीये ती माझ्याकडे परत येते. सो लव्ह इज अ एनर्जी, प्रेम पण एनर्जी. त्यामुळे मी हे पाठवते रोजच्या रोज, रात्री, सकाळी. अनकंडिशनल प्रेम आहे, मी कुणाला तरी पाठवतेय आणि ते माझ्याकडे येते असं नाहीये. मला माहित नाही कुठे कुठे चाललंय माझं प्रेम. अमेरिकेत चाललंय, मेक्सिकोत चाललंय, कुठे अजून युके मध्ये चाललंय, माझ्या भारतात चाललंय. सगळ्या देशात हे प्रेम माझं चाललेलं आहे. त्या त्या प्रेमामध्ये ही सगळी लोक आहेत, अनंत सोल आहेत, आत्मेत, चैतन्य आहेत, ज्यांची नावं मला माहित नाहीयेत, ती कुठल्या धर्माची आहेत माहित नाही, जातीची माहित नाहीयेत, त्यांचं जेंडर मला माहित नाही, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहेत, मोठी. मी फक्त पाठवतीये ती ऊर्जा की माझं प्रेम जे आहे ना, हे मी पूर्ण सृष्टीला देते. त्याच्यामध्ये पर्वत आली, नद्या आले, समुद्र आले, वनस्पती, जीवजंतू, किडे, सगळं सगळं सगळे आले. आता ती कोण आहेत मला माहित नाही, आहेत फक्त, मी पाठवते. कारण ती सृष्टी जी आहे ही त्या साक्षात परमात्म्याची रचना आहे, आणि मी त्या रचनेला प्रेम पाठवते. आणि हे जितकं आपण करू, बाबाजींनी सांगितले, जितकं आपण हे रोजच्या रोज करू अभ्यास, तितका तुम्हाला काही दिवसामध्ये असा चमत्कार झाल्यासारखं सगळ्यांचं प्रेम मिळायला लागेल. कुठून कुठून लोक आपल्याकडे यायला लागतील. आपली आभा, आपलं ऑरा मंडळ स्वच्छ, शुद्ध आणि काय म्हणू शकतो, ब्राईट करण्याचं एक खूप सोपं आणि प्रभावी माध्यम आहे. की हे रोज डोळे मिटायचे रात्री झोपताना आणि फक्त म्हणायचं की मी सृष्टीला, पूर्ण सृष्टीला, परमात्मा, मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि मग ते फक्त असं हृदयातून, जर केली कल्पना खूप छान आहे, नाही केली हरकत नाही, पण ह्या म्हणण्यानी आपल्या सगळ्यांच्या आभावर आपल्याला परिणाम झालेला जाणवेल. आणि हे रोज करायचा अभ्यास. 21 ते 30 दिवस तुम्ही हे करून बघा. आपली आभा काही न करता ब्राईट व्हायला लागेल, आपलं हृदयचक्र ओपन व्हायला लागेल. तर ह्या मेसेजवर आपण आजची आपलं ध्यान सत्र सुरू करू. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये, सगळेजण आहे त्या अवस्थेमध्ये जिथे कुठं आपण बसलोय. सगळ्यात आधी आपल्या वास्तूचे, आपल्या घराचे, ते घर लहान आहे किंवा मोठे आहे, पण ते घर मला सुरक्षा देतं. त्यामुळे आपल्या घराचे आपण आभार व्यक्त करू. एक मोठा श्वास घेऊ, नाकाने मोठा श्वास आत घेऊ, तोंडाने सगळी हवा बाहेर काढू. शांतपणे स्थिर होऊन डोळे मिटून
आजच्या साधनेची सुरुवात करू. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. शरीर सगळं सैल सोडायचं. मस्तक हळूहळू आपल्या मस्तकावर जाऊ. आपला चेहरा जाणवतोय का बघा. डोळे, नाक, कान, कल्पना करू ब्रह्मांडातून, आकाशगंगेतून, आपल्या मस्तकावर असलेल्या आकाशातून सुंदर असा सोनेरी रंग, मोठा तेजस्वी सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या मस्तकातून आत प्रवेश करतोय. मी त्या दैवी सोनेरी रंगाला आवाहन करते. माझ्या सगळ्या पेशींमध्ये, संपूर्ण शरीरामध्ये हा प्रकाश येऊ दे. साक्षात परमात्म्याकडून तो सोनेरी रंग माझ्या सगळ्या शरीरात, संपूर्ण अस्तित्वामध्ये माझ्या पसरू दे. कल्पना करा आकाशातून एक सुंदर असा चमचमणारा सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्या डोक्यावर पडतोय. एखाद्या धबधब्याप्रमाणे हा प्रकाश आपल्या मस्तकातून शरीरामध्ये प्रवेश करतोय. आपला संपूर्ण चेहरा सोनेरी डोळे, नाक, कान हळूहळू प्रकाश एखाद्या धबधब्याप्रमाणे खाली खाली सरकते. आपला गळा, उजवा खांदा, डावा खांदा हातीकडे सरकतोय. आतापर्यंत दोन्ही हात प्रकाश पसरत गेलाय. सगळ्या पेशी सोनेरी रंगाच्या प्रकाशामध्ये ही ऊर्जा आपल्या शरीरात पसरते. हळूहळू हा सोनेरी रंग आपल्या पोटाकडे सरकते. आपलं पोट यकृत आपल्या शरीराच्या बुडापर्यंत गेलाय. त्या मांड्या, गुडघे, इंद्रिया हळूहळू तळपायापर्यंत संपूर्णपणे उतरलाय. त्या पेशी, रक्तवाहिन्या, रक्त ब्रह्मांडीय या सोनेरी ऊर्जेमध्ये चमचम करतंय. त्या अंगावर, संपूर्ण शरीरावर सोनेरी रंगाचा हा प्रकाशचा झोत, बीम गोल्डन लाईट
गेलंय. शरीर, आपलं अस्तित्व, आभा मंडळ, ऊर्जा शुद्ध होती, प्रकाशमान होती. माझ्या मस्तकापासून पायापर्यंत माझ्या ऊर्जेमध्ये जो काही ऊर्जेचा अडथळा आहे, एनर्जी ब्लॉकेजेस, सगळे सोनेरी रंगाच्या प्रकाशात मिसळून गेलेत आणि त्या नकारात्मक ऊर्जेचं रूपांतर शुद्ध दैवी प्रकाशामध्ये झालंय. माझ्या मनामध्ये सर्व नकारात्मक भाव क्षणाला वितळून गेलेत या प्रकाशामध्ये. माझा प्रत्येक श्वास ह्या सोनेरी रंगाने शरीरात जातोय. या रंगामध्ये, या ऊर्जेमध्ये श्वास घेतीये. माझ्या नाकातून सोनेरी ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरती. परमात्म्याची ही कृपा, ह्या परम चैतन्याची ही ऊर्जा मी श्वासांनी शरीरात घेते. माझा श्वास सुद्धा गोल्डन सोनेरी झालाय. माझं अस्तित्व, शरीराभोवतीची आभा, ऑरा सगळं या सोनेरी प्रकाशात लख्ख चमकायला लागले. माझं लक्ष आता माझ्या श्वासांवर आहे. माझ्या सोबत आहेत. सुंदर असा गोल्डन आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आलाय. आपण सगळेजण त्या पिरामिडच्या खाली बसून आपल्या आतमध्ये गेलोय, स्वतःशी जोडले गेलोय श्वासांनी. साक्षात देवादिदेव महादेव आदी योगी आपल्या सोबत आहेत. आपल्या सगळ्यांसोबत गोलाकार बसून ध्यान करतायत. बघा, आपल्या समोर साक्षात महादेव सुंदर अशा ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत. माता दुर्गा आपल्यासोबत ध्यानाला बसलेल्या आहेत. सगळ्यांची आई माता दुर्गा. राम केस, तेजपुंज चेहरा, साक्षात महाअवतार बाबाजी आपल्यासोबत आहेत. ध्यानामध्ये आपण सगळे गोलाकार बसलोय, सगळे जीवात्मे या पृथ्वीवर दिव्य रूपाने राहतोय. आपल्याला लक्षात नाहीये, पण आपण दिव्य आहोत. आपल्यासोबत आपले गुरु आहेत आपल्या शेजारी बसले. अस्तित्व, त्यांची ऊर्जा नव्हती का बघा. शांत
एक विचार प्रत्येक श्वासाने हळूहळू शांत होत चाललाय. ना मला भूतकाळ आहे ना भविष्य. फक्त ह्या क्षणामध्ये माझं लक्ष आहे. एक एक श्वास मला वर्तमानात ठेवतोय. ह्या क्षणाची आठवण करून देतोय, जाणीव करून देतोय. पूर्ण लक्ष ठेवा आपल्या श्वासात. या सगळ्या दिव्य ऊर्जांसोबत आपण ह्याच अवस्थेत श्वासांसोबत एकरूप होऊ, एकाग्र. मी माझ्या उच्च आत्म्याबरोबर एकरूप होऊन प्रत्येक श्वासाचा अनुभव घेते. I merged me with my timeless true self, my higher self. माझा उच्च आत्मा माझ्यासोबत एक झालाय. सगळं लक्ष श्वासांवर.
शेवटची 2 मिनिटं. श्वास सोडू नका. एकही श्वास न बघता सोडू नका. प्रत्येक श्वासावर लक्ष. ह्याच ऊर्जेमध्ये राहून, ह्या शांतीमध्ये आपण सगळेजण आजच्या सत्रातून बाहेर येऊ. आपले दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश डोळे उघडू आणि आभार व्यक्त करू. सर्व शक्ती